पुणे महापालिकेतील 2 कोटींचा साहित्य खरेदी प्रकरणी साहित्य खरेदीच्या चौकशीमध्ये 20 जण अडकलेले आहेत। 20 अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली, तर यात काही निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। तर पुणे महानगरपालिकेतील 2 कोटींचा साहित्य खरेदी प्रकरण साहित्य खरेदीच्या चौकशीमध्ये आता 20 जण अडकलेले आहेत। काही निवृत्त अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुणे महापालिकेतील 2 कोटींचं साहित्य खरेदी प्रकरण साहित्य खरेदीच्या चौकशीमध्ये 20 जण अडकलेले आहेत। 20 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली, तर काही निवृत्त अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। तर पुणे महापालिकेच्या भांडार विभागानं 2 कोटी रुपयांचं साहित्य खरेदी केलं, पण अनेक वर्ष झाले तरी ते साहित्य विना वापर गोदामात टाकलेलं होतं। पुणेकरांच्या निधीची अशा प्रकारे उधळपट्टी झाल्याचं समोर आल्यानं आता भांडार विभाग घनकचरा विभागातील सुमारे 20 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशासनानं कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चंद्रशेखर, आपण पाहतोय पुणे महापालिकेत 2 कोटींचं हे साहित्य खरेदीचं प्रकरण होतं आणि आता 20 जणांची चौकशी केली जाते, त्या संदर्भातल्या नोटीस देखील प्रशासनानं पाठवलेल्या आहेत। शिवम, खरं तर हा अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार म्हणावा लागेल, कारण ज्या पद्धतीनं हे सगळं भांडारचं साहित्य खरेदी झालं त्यामध्ये 2 कोटी रुपये खर्च झाले। महापालिकेच्या चतुर्श्रेणी कर्मचारी त्यांच्या कपड्यासाठी सगळी खरेदी होती, त्याचबरोबर औषध विभागाच्या भांडार विभागाची सुद्धा खरेदी होती। काही लिक्विड, काही औषधं, काही फवारणी साहित्य यामध्ये ही सगळी खरेदी करण्यात आली होती आणि या सगळ्या खरेदी केलेलं साहित्य पुण्यातील वडगाव परिसरात असलेल्या सावित्रीबाई फुले या सगळ्या हॉस्टेलवरती ठेवण्यात आलं। याचा वापर जो तो करण्यात आलेला नाही। खरं तर पुणेकरांच्या पैशाची नासधूस अक्षरशः या ठिकाणी झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये जे दोषी 20 कर्मचारी आहेत त्यांची आता चौकशी करण्यात येत आहे। महापालिकेचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत दिवटे यांच्या सगळ्या या अध्यक्षतेखाली सगळी चौकशी सुरू आहे। एकंदरीत आपण पाहिलं की जनतेच्या करातील हा सगळा पैसा आहे आणि महापालिकेच्या या भांडार विभागानं जी खरेदी केली त्यामध्ये वेगवेगळे साहित्य खरेदी करण्यात आलं होतं, परंतु ते साहित्य वापर त्या साहित्याचा करण्यात आलेला नाही। चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ज्या साड्या होत्या, कपडे होते, त्याचा सुद्धा वापर करण्यात आलेला नाही आणि या सगळ्या विषयी जो आहे तो आता महापालिकेने ज्यामधले जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाईसाठी ही सगळी चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्यामध्ये 20 जणांना दोषी पकडण्यात आलेला आहे। अगदी चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।